नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या माझ्या नवीन चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. रोज मुलांना शाळेच्या डब्यात काय द्यायचं, तसेच घरी रोज नाश्त्यासाठी काय बनवायचं जे चविष्ट तर असेलच पण आरोग्यदायी असेल, हा प्रत्येक गृहिणीला रोज सकाळी सतावणारा प्रश्न असतो. अशाच एका प्रश्नाचं उत्तर मी आज तुमच्यासमोर घेऊन आली आहे. मी आहे स्वाती नाईक आणि तुम्ही पाहताय आरोग्यम धनसंपदा. आज आपण बनवणार आहोत शेवग्यांच्या पानांचा पराठा. शेवग्याची शेंग ही आरोग्यासाठी खूप गुणकारी असते. तसेच शेवग्याची पानं ही आरोग्यासाठी खूप हितकारक असतात, ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. शेवग्याची पानं आरोग्यासाठी अनेक घटकांचे उत्तम स्रोत असतात, कारण त्यात असतं भरभरून पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न आणि अनेक असे वेगवेगळे घटक असतात त्याच्यात, जे आरोग्यासाठी खूप चांगले असतात. वेळ न घालवता आपण आता रेसिपीकडे वळूयात. शेवग्याच्या पानांच्या पराठ्यासाठी लागणारं साहित्य आपण पटकन बघून घेऊयात. पराठा करतोय तर अर्थातच लागणार आहे कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, आणि या पराठ्यातला सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे हे शेवग्याची पानं, जी मी एक बाउलभर घेतली आहेत. तसेच त्याला मोरिंगाची पानंही म्हणतात. कांदा, एक वाटीभर कांदा घेतला आहे मी, थोडी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, लसूण, हळद, हिंग, ओवा, धनेपूड, पांढरे तीळ आणि जिरेपूड आणि शेवटी मिरची. सामग्री तुम्ही तर पाहिलीच आहे. आता आपण पराठा बनवायला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण शेवग्याची पानं बारीक चिरून घेऊयात. शेवग्याच्या पानामध्ये मी मगाशी सांगितलं तसं भरपूर गुण असतात आणि खरंच खूप आरोग्यासाठी ते चांगले असतात. सध्या शेवग्याची पानं किंवा मोरिंगाची पानं खूप प्रसिद्ध झालेली आहेत, कारण आपल्या माननीय पंतप्रधानांनी या पानांचा पराठा बनवलेला होता आणि ती रेसिपी खूप प्रसिद्ध झाली आहे. तर आपण पराठ्याचं भिजवून घेऊयात. आता प्रथम घेऊयात आपण कणिक, जी मी 4 वाट्या घेतली आहे. त्यात 1 वाटी बेसन पीठ घालते आणि मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेतली आहे मी. एक 7-8 पाकळ्या लसूण होता आणि 4 मिरच्या. तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तसं मिरच्या वाढवल्या तरी चालतील. तुम्हाला जसं आवडत असेल तसं मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त केलं तरीही चालेल. 1 वाटीभर कांदा, कांदा ऑप्शनल आहे, मला आवडतो म्हणून मी घेतला आहे. 1 अर्धी वाटी कोथिंबीर, ती ऑप्शनल आहे पण घेतली तर छान वाटेल, चवही त्याची वाढते. आणि आपलं हे शेवग्याची पानं जी बारीक चिरून घेतलीत आपण. चवीनुसार मीठ, एक चमचाभर हळद, अर्धा चमचा हिंग, 2 चमचे तीळ, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, आणि 1 चमचाभर ओवा. हे सगळं मिक्स करून घेऊयात आपण छान. आणि आता हे भिजवून घेऊयात पाणी टाकून. पोळीपेक्षा थोडासा घट्ट गोळा करायचा, थोडासा घट्ट.
याचा तेल लावून छान गोळा बनवून घेऊयात. पराठा हा असा पदार्थ आहे जो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. लहान मुलांना कसं एखाद्या पदार्थामध्ये घालून आपण औषध देतो, तसंच मोठ्या माणसांना न आवडणाऱ्या भाज्या आपण पराठ्यात घालून देऊ शकतो, जे त्यांना कळणारच नाही आणि पोटातही जातील. आहे का नाही पराठ्याची गमतीशीर गोष्ट? हा आपला गोळा तयार झालेला आहे. पराठा लाटायला सुरुवात करूयात. आपण साधारण एवढे गोळे घेऊयात. आता आपण भाजून घेऊयात. तो तवा तापलेला आहे आपला. एक साईडला आपला थोडासा भाजला आहे. आपण आता तूप लावून घेऊयात. तुम्ही तेलही लावू शकता. तुपाने अजून टेस्ट छान येते आणि असा छान खरपूस भाजला जातो. मला तूप लावलेलं आवडतं म्हणून मी तूप लावलं आहे. हा आपला पराठा मस्त भाजून तयार झाला आहे. असा थोडा लाटून घेऊन आतून तूप लावलं तरी चालेल, त्याने छान होतं पराठा. याचा आकार आपण जरासा वेगळा करूयात, म्हणजे तसंच मुलांना खायला गंमत वाटते, बघायलाही गंमत वाटते. आता हा भाजून घेऊयात आपण. पराठा भाजताना मस्त मोठ्या गॅसवर भाजून घ्यायचा, जेणेकरून तो खरपूस भाजला जाईल. आता आपण याला तूप लावूयात. कढईने सोडूयात जरा. पराठ्याची चव खूप मस्त आहे आणि तो असा काहीतरी वेगळा असा लागत नाही आहे. तो जे आपण नॉर्मल मेथी पराठा किंवा आलू पराठा करतो त्या पद्धतीचं चव लागते आणि मुलंही खाऊ शकतील. म्हणजे त्यांना असं काहीतरी वेगळं असं नाही वाटणार आहे. मस्त चव आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही रेसिपी आवडेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि हा चॅनल नवीनच आहे तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. आता भेटूयात पुढच्या एका भागात नवीन रेसिपीसह.